तुम्ही पाहू शकता आमचे रिपेअरिंग वाले मिस्त्री आले आहेत. 4 जण बनवायची तिला. टायर फक्त मोठी टाक. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आज आपण एक गाडी घेतली, ती म्हणजे अल्टो 800. अल्टो नाही म्हणतात ना, ती अल्टो 800 आहे. ती टार्झन वंडरचं कार तिची दशा झालेली आहे. पण खरोखर टार्झन वंडरचं कार म्हणता येईल, कारण का 5-6 महिने ती बंद होती एका जागेवरती. तर ती 5-6 महिने बंद राहून पण ती सेल्फ मारल्यावरती लगेच स्टार्ट झाली. फक्त तिची बॅटरी उतरली होती, चार्जिंग केलेली बॅटरी आणलेली आणि मग तिला कनेक्ट करून मग ती आता ती स्टार्ट झाली. ओल्ड इज गोल्ड, हे खरं आहे. एवढी 5-6 महिने म्हणजे आता BS6 गाड्या आहेत ना, त्यांना कधी तुम्ही स्टार्टर मला 2-3 दिवस स्टार्टर नाही मारला तरी ती बॅटरी उतरली म्हणा, काही नाही काही प्रॉब्लेम होतो. पण ही 6-7 महिने अराउंड मला काही बंद आहे. 6-7 महिने तरी बंदच आहे. म्हणजे थोडीशी मनावर घेण्यासारखी गोष्ट आहे. तर बघूया तुम्ही काय कंडिशन आहे. तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यात दाखवून, त्याला समोरच्या कॅमेऱ्यात दिसणार नाही जास्त, काचबीज काचेवरती धूळ वगैरे. तर गाडी बघा, फुल कंडिशन चालते, म्हणजे इंजिनची कंडिशन. तर फुल कंडिशन चालते, म्हणजे असं काही वाटतच नाही. ब्लॉग बनवायचं तात्पर्य हे की एवढी जुनी गाडी आणि तिला स्टार्टर म्हणजे 6-7 महिने बंद होती, तरी सुद्धा तिला स्टार्टर पहिला नाही पण दुसऱ्या सेल्फला ती स्टार्ट झालीच. पहिल्यांदा थोडासा पेट्रोल उतरायला प्रॉब्लेम झाला असं नाही, पण दुसऱ्या सेल्फला लगेच स्टार्ट झाली. म्हणजे खरोखर ह्या जुन्या गाड्या आहेत ना, नाद नाही करायचा. तर आता तिला मी सर्व्हिसिंग रॅम्पवर नेतोय, आपल्या वॉशिंग रॅम्पवर नेऊन चकाचक जरा करून कंडिशन काय कशी दिसते ती बघूया. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवीनच, पण हा सुद्धा ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा. तर मारुती सुझुकीवाल्यांना माझ्याकडून धन्यवाद. तर आता मी बरोबर मजगाव रोडला चालतोय. जरा कंडिशन खराब झाली गाडीची, बघू शकतो. मला मनापासून जरा व्हिडिओ बनावायची वाटली. अच्छा, खरं काय एवढी गाडी दिवस बंद असून ती चालू झाली म्हणजे मला जरा आश्चर्यचकित वाटलं. चला बाकीचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला दाखवेन बाकीचे काय सीन आहे तो. आधी आपण जाऊन जरा आपल्या पद्धतीने आपला जे छोटासा मोठा जनरल चेकअप आहे ते आपण करूया आपल्या पद्धतीने, आणि बाकीचं असेल ते आपण मेसिनकडे करू. म्हणजे आपल्या नाही जमणार ते आपण मेसिनकडे करायला देऊ. ओके, आपण पहिला ट्राय करूया. तर तुम्ही ब्लॉग मात्र कंटिन्यू बघत राहा. मला चेहरा व्हायला चालेल, कारण काय तिला काय एसी वगैरे एसी आहे, पण एसी चालू आहे का माहिती नाही. पण आधी रॅम्पवर नाही तर प्लॅनमध्ये आहे. तर हा ब्लॉग काय असा दाखवायचं तात्पर्य हेच की टार्झन वंडरचं कार म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी जवळजवळ एक 8-9 किलोमीटर आलोय. तर काय प्रॉब्लेम वाटत नाही. बघूया काय प्रॉब्लेम आला तर आपलं काय कॉल करू आपण लगेच. तर फायनली मित्रांनो आता मी सर्व्हिसिंग रॅम्पवरती आपल्या पोहोचतोय. तर बघूया विक्रांतचा रिएक्शन काय आहे ते. टार्झन वंडरचं कार एसी फुल मग एसी. आता बघ हे काय एसी. मी आता काचा लावून लोक रहते यार. मला खोटं बदल दिया. कशी वाटली एसी लावलेली कार आहे. ही मस्त गाडी एसी आहे, फुल एसी आहे. त्या सरांची नाही ना गाडी कुठल्या काय बोलू शकशील गाडीबद्दल. एक नंबर. अचानक भयानक गाडी आली, हे वेगळाच आनंद असतो. तर याच्याबद्दल आमच्याकडे पार्टी मासा झाली, विक्रम संदेश मोहिते. तर आपण पार्टी म्हणजे काय, चहा देऊया आपण. अशा गाडी आपण फिरवू. कंडिशन बघा आता इथं आपल्याला गुड कंडिशन करायचं आहे. टार्झन बनवायची तिला. टायर फक्त मोठी टाक. तुम्ही पाहू शकता आमचे रिपेअरिंग वाले मिस्त्री आले आहेत. हे अशा प्रकारे आमचं जनरल चेकअप झालेलं आहे बऱ्यापैकी. मस्त आली. आता कुलन कसा टाकायचा, कसा टाकायचा. ही पाठ खाली करायची असं नाही काय ना, कुलन टाकायचं. आता ही पाठ खाली गेलीस ना की सगळं वन टाइम एका टायमाला येतं पाणी. आता हा झरा आहे आपला, हा प्रेशरचा झरा आहे. तर मित्रांनो फायनली आमची सर्व्हिसिंग करून झालेली आहे. बघा एकदम क्लीन. गोरा दिसत आहे मोबाईलवरती. बरोबर हो, पण ऑलरेडी आहेच तो गोरा. समजा नाही
तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आणि विसरू हे नका. बटन नक्की दाबा. हे बटनचा काय संबंध? लाईक लाईट नाही, अरे लाईट नाही, लाईक काय बघा लाईक बटन दाबा. हा तर लाईक करा, सबस्क्राईब करा. गाडी आम्ही ओके केलेली आहे. बघू शकता तुम्ही इंटिरियर. I see the light inside you, brighter than the sky.